नमस्कार. शब्दसंजीवनीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. भूत या संकल्पनेबद्दल अनेकांना कुतूहल असतं आणि भीतीही असते. कुतूहल असतं आणि भीती जी असते त्याच्यावरती अनेक चित्रपट निघतात, अनेक गोष्टी आपण ऐकत असतो आणि ती भीती बाजूला ठेवून आपण उत्सुकतेने पुढे काय घडलं हे ऐकून घेत असतो. याच कुतूहलाला केंद्रस्थानी ठेवून राजीव तांबे या बालकथाकारांनी फार सुंदर अशी पुस्तकं लिहिलेली आहेत. प्रेमळ भूत असं या गोष्टीच्या पुस्तकांच्या मालिकेचं नाव आहे. रोहन प्रकाशननी ते प्रसिद्ध केलेलं आहे. या गोष्टीमध्ये एक प्रेमळ भूत आणि प्रेमळ, हो, एक प्रेमळ भूत एका रैना नावाच्या मुलीला कसं मदत करतं हे या गोष्टींमधनं सांगितलेलं आहे. उजव्या हाताने डाव्या हातावरती घासल्यानंतर आणि प्रेमळ भूत अशी हाक मारल्यानंतर ते प्रेमळ भूत येत असतं. त्याचं नाव असतं शंभूनाथ आणि ते त्या रैनाला खूप छान मदत करत असतं. वेगवेगळ्या गमती जमती घडवून आणत असतं. तिला शाळेत जायला जर उशीर झाला तर बसला उशीर न होता ती वेळेत कशी पोचेल यासाठी मदत करतं. वर्गात बाई ओरडायला लागल्या की मदत करतं. त्यानंतर सर्कशीला रैना आणि तिचे मित्रमैत्रिणी जातात तेव्हा वेगवेगळ्या गमती जमती घडवून आणतं. आणि या प्रेमळ भूताची एक छान अशी घोषणा असते. रैनाने काही काम सांगितलं की ते ओके बोके पक्के काम 100% असं म्हणत असतं. या प्रेमळ भूताच्या गोष्टी वाचत असताना आपल्यालाही खूप मजा येते. वयोगट कोणताही असो, मोठी माणसं असोत किंवा लहान मुलं असोत, ह्या प्रेमळ भूताच्या गोष्टी मुलांना खूप आवडतात. ही मालिका 4 पुस्तकांची ही जी मालिका आहे या पुस्तकांमध्ये वर्गातल्या गोष्टी, वर्गातली भुताटकी आणि इतर गोष्टी, शाळेतली भुताटकी आणि इतर गोष्टी, गणितातल्या भुताटकी आणि इतर गोष्टी, भूगोलाची भुताटकी आणि इतर गोष्टी अशी नावं आहेत. आणि वेगवेगळ्या ज्या गमती जमती घडतात ते वाचत असताना आपण इतके रमून जातो की आपल्याला या भूताची अतिशय मजा वाटायला लागते. आपल्याला का नाही असं प्रेमळ भूत भेटत असंही आपल्याला वाटायला लागतं. आणि रोहन प्रकाशन आणि राजीव तांबे मिळून या प्रेमळ भूताचे पुढचे भागही आणतायत बरं का. हे पुढचे भाग कधी येत आहेत आणि त्या पुढच्या भागांची नावं काय आहेत हे तुम्हाला नक्की जाणून घ्यायचं असेल ना. तर हे जाणून घेण्यासाठी तुम्ही मला नक्की कमेंट करून विचारा बरं का. ते मी तुम्हाला नक्की सांगेन. आणि त्यासाठी शब्दसंजीवनी हे माझं यूट्यूब चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायला लागेल. तर हा प्रेमळ भूताचा भाग तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि आठवणीने शब्दसंजीवनी हे माझं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.